पंचीकरण. पंचीकरण ग्रंथामध्ये पान नंबर 52 बरोबर. विष्णुदत्त सावकाराचा दृष्टांत. तर विषय हा चालू आहे. तर शिष्य म्हणाला होता की महाराज, आपण जन्ममरणाची ललाट पत्रिका जी म्हटला ती काय आहे. तर त्यावर श्रीगुरूंनी सांगितलं की बाबा रे, मनुष्य जे काही कर्म करतो, शुभ आणि अशुभ, पाप पुण्यात्मक कर्म, त्या सर्व कर्मांचा हिशोब यमराजजी काय करतात. त्याचा यमराजजी आपले जे मंत्री कारभारी चित्रगुप्त त्यांच्याकडून ते लिहून घेतात. अर्थात चित्रगुप्त लिहितो आणि नंतर त्या चित्रगुप्ताच्या फायलीनुसार यमराजजी त्या जीवाकरिता, त्याला भोगण्याकरिता एक लेख लिहितात. त्याला ललाट पत्रिका असं म्हटलेलं आहे. त्याला जन्ममरणाचा कागद असं म्हटलेलं आहे. त्यालाच आपण दुसऱ्या भाषेत प्रारब्धाधिक म्हणूही शकतो. मग ती ललाट पत्रिका तत्वज्ञान झाल्यानंतर, अहम ब्रह्मास्मी असा दृढबोध झाल्यानंतर तो जन्ममरणाचा कागद कसा फाटून जातो याकरिता दृष्टांत दिला जात आहे. ठीक आहे. तर दृष्टांत आहे बघा. एक कोणी विष्णुदत्त नावाचे काय होते, सावकार होते. दिलाय विष्णुदत्त सावकाराचा दृष्टांत. त्याच्या खालच्या ओळीतली हा जन्ममरणाचा कागद फाटण्याच्या संबंधाने दृष्टांत. जन्ममरणाचा कागद फाटण्याच्या संबंधाने दृष्टांत. झालं. ही शीर्षक आहे. कशाकरिता हा दृष्टांत येऊ राहिला त्याच्याकरिता. तर जन्ममरणाचा कागद फाटतो कसा हे समजावून सांगण्याकरिता दृष्टांत आहे. बघा आता, कोणी एक सावकार होता, त्याचं नाव विष्णुदत्त. त्याने मूर्खपणाने काही दुर्जनाबरोबर व्यापारांचा संबंध ठेवल्यामुळे, बरोबर का, त्याच्या सर्व द्रव्याचा नाश झाला. ठीक आहे. तर कोणीतरी व्यापारी होता, ज्याच्याबरोबर संबंध ठेवू नये अशा लोकांबरोबर संबंध ठेवला. आणि मूर्खाबरोबर जर संबंध ठेवला, दुर्जनाबरोबर जर संबंध ठेवला तर घातच होतो, हे याच्यातून कळालं. ठीक आहे ना. म्हणून कधीही संबंध मित्रता ठेवायचे असेल तर दुर्जनाबरोबर ठेवू नाही. कळत न कळत ते दोष आपल्या अंगी बांधतात. ठीक आहे ना. चला. तर त्याने मूर्ख म्हणजे दुर्जन म्हणजे कोण, जे आळसी आहे, प्रमादी आहेत, आपल्या कार्यामध्ये तत्पर नाहीत, नाही की नाही, झोपाळू आहेत, अशा लोकांवर आपण जर संबंध ठेवला तर आपल्याही अभ्यासाचं काय होतं, वाटोळं होतं. त्याचा अर्थ त्याने मूर्खपणाने काही दुर्जनाबरोबर व्यापाराचा संबंध ठेवल्यामुळे त्याच्या सर्व द्रव्याचा काय झाला, नाश झाला. इतकेच नाही तर उलट तो कर्जबाजारी झाला. मूळ मुद्दल तर कवाच संपलं. आणखीन काय झालं, त्याने कर्ज घेतलं, कर्जबाजारी झाला. पुढे लवकरच आहे की नाही, जेव्हा त्याच्या सावकारांनी त्यास आपल्या येण्या संबंधाने नाना प्रकारचे दुःख देण्यास प्रारंभ केला. आता जे त्याचे धनको होते, दोन शब्द, धनको आणि ऋणको. ज्याने कर्ज घेतलाय त्याला काय म्हणतात, ऋणको, अधमर्ण संस्कृतमध्ये. आणि जो कर्ज देणारा आहे त्याला म्हणतात मराठीत धनको. त्याला काय म्हणतात, उत्तमर्ण. ठीक आहे ना. शब्द गेले येत नाही. हा. तर त्या सावकाराचे जे धनको होते त्यांनी वाट पाहिली तोवर पाहिली. नंतर त्याला वेगवेगळ्या प्रकाराने दुःख देण्याचा प्रयत्न केला. दुःख म्हणजे याकरिता की बाबा आमचे तू पैसे वापस देऊन टाक. मग कधी कोणी केस केली असेल, कोणी अपमान केला असेल चार लोकात, कोणी बार बार फोन केला असेल वगैरे वगैरे. तेव्हा आपण कोणाची तरी चाकरी पत्करून
काय मिळेल त्यातून थोडे थोडे देऊन सावकारांचे कर्ज फेडावे असा त्याने विचार केला. शेवटी आता काय करणार, धंदा तर पुराच बसला आहे, त्यात लॉकडाऊन चालू झालं, 2 वर्ष झाले, धंदा करणार तरी कुठं. आणि मग शेवटी दुर्जनाच्या संगतीने कर्जबाजारी झाला. आणि मग त्याने काय ठरवलं, आता कुठेतरी आपण नोकरी करू छोटी मोठी, जे काय पैसे 2 पैसे मिळतील त्यात आपला उदरनिर्वाह करत करत थोडे थोडे सावकारांचे पैसे देत जाऊया असा विचार केला. त्याप्रमाणे तो हलक्या पगारावर म्हणजे थोड्या पगारावर किराणा व्यापाऱ्याची किंवा कापडवाल्याची चाकरी म्हणजे नोकरी करू लागला. कापड दुकानामध्ये खाजगी किंवा किराण्याच्या दुकानामध्ये नोकरी करू लागला थोड्या पैशावर. पण त्याबद्दल जे त्यास वेतन मिळे, वेतन म्हणजे पगार मिळे, ते किती, 250 रुपये वर्षास. पूर्ण वर्षभरामध्ये किती रुपये, फक्त 200. हा जुना काळ आहे, आताचा नाही. त्या काळातले 200 रुपये म्हणजे आजचे 2 लाख. कळलं की नाही. त्या काळात पैशाला खूप किंमत होती. आत्ता 20, 35, 30, 40 वर्षापूर्वी जरी पाहिलं तरी सुद्धा 5 पैशाला 5 गोळ्या यायच्या महाराज. आता 5 पैशाला पण विचारच होता नाही. आम्ही घेतलेले आहे ना, 5 पैसे घेऊन द्यायचे दुकानदाराला, 5 गोळ्या घ्यायच्या. 4 आणे दिले तर 25 गोळ्या मोजून द्यायचा तो बिचारा. पण त्याबद्दल जे त्यास वेतन मिळे ते 250 रुपये वर्षास. तितक्यात तेवढ्या पगारावर जेमतेम उदरनिर्वाह होण्याची सुद्धा मारामार. कसं तरी जेमतेम कसा बसा उदरनिर्वाह म्हणजे त्याचं कुटुंब चालण्याचीच मारामार. ते सुद्धा तेवढा सुद्धा खर्च भागत नव्हता. मग त्यातून सावकाराचे व्याज त्याला कसे द्यावयास मिळणार. आता ते खायला जर पुरत नाही आहे, कुटुंबाच्या खर्चालाच पुरत नाही ते पैसे, तर सावकाराचं कर्ज कसं देणार विचारा तो. ठीक आहे की नाही. असे होता होता सहजच देणे जसजसे दिवसेंदिवस जास्त वाढत चालले. कारण ते पैसे म्हणजे सावकाराकडून घेतलेले होते, ते काही उसने पैसे थोडी असतात, त्याला मीटर असतं. कळलं की नाही. ते वाढत जातात, व्याजाचे पैसे असतात ते. तसतसे त्याचे धनको म्हणजे ज्यांनी कर्ज दिलं होतं ते इतर सावकार, त्याचे धनको अतिशय तगादा करून त्या जास्त जास्त दुःख देऊ लागले. जसे जसे दिवस वाढत चालले, पैसे वाढत चालले, तसा तसा तगादा वाढला, मागणी वाढली. बाबा आमचे पैसे तू लवकर देऊन टाक. त्या धनकोतच एक त्या कर्जबाजारी सावकाराचा हितेच्छू व दयाळू असा मित्र होता. त्या धनकोमध्ये, कर्ज देणाऱ्यामध्ये किंवा दुसरा कोणी घ्या, एक त्याचा असा एक मित्र होता. कोणाचा, त्या विष्णुदत्त सावकाराचा हितेच्छू आणि दयाळू असा मित्र होता. तो त्यास म्हणाला काय, अरे बाबा, अशा हलक्या पगाराची म्हणजे थोड्या पगाराची निर्धन पुरुषाची चाकरी करून, कारण ज्याच्याकडे तो चाकरी करत आहे तो सुद्धा काय फार पैशावाला नाही आहे, त्याचं दुकान सुद्धा काय आहे, जेमतेमच आहे. हलक्या पगाराची निर्धन पुरुषाची चाकरी म्हणजे नोकरी करून तुझी कर्जातून मुक्तता, सुटका कधी सुद्धा व्हावयाची नाही. असंच कर्ज तुझं वाढत जाणार. शेवटी काय करणार तू मग. यासाठी तुला मी काय सांगतो, उपाय सांगतो. ठीक आहे, सल्ला देतो. यासाठी तुला एक उपाय सांगतो, तो कर. ठीक आहे, असा सल्ला द्यायचा ठरवलं कोणी, त्याच्या मित्राने कोणीतरी हितेच्छूने. मग काय कर म्हणे, या गावात विष्णुदत्त नावाचा एक मोठा सावकार आहे. ठीक आहे, अच्छा, विष्णुदत्त हा कर्ज घेणारा नाही बरं का, कर्ज घेणारा एक दुसराच कोणी सावकार आहे. आणि त्या गावात एक मोठा सावकार होता, त्याचं नाव होतं काय, विष्णुदत्त. हा, या गावात विष्णुदत्त नावाचा एक मोठा सावकार आहे. तो अतिशय सधन आहे, म्हणजे भयंकर धनवान आहे. हा, व उदारही पण तसाच आहे. सर्वच धनवान लोक उदार असतात असा काही नियम नाही आहे. पण योगायोग की हा विष्णुदत्त नावाचा सावकार धनवानही आहे आणि उदारही आहे. उदारही पण तसाच आहे. त्याला शरण जाऊन पगार मागितल्याशिवाय आपले शरीर व मन त्याच्या कामास पाहून त्याचे काम ते आपले स्वतःचेच काम आहे असे समजून. ठीक आहे ना, काय सांगतोय, सल्ला देतोय बघा. त्याला तू शरण जा. कुणाला, विष्णुदत्त नावाच्या सावकाराला. आणि म्हणे मग किती पगार देईल तुम्हाला. अरे वेड्या, तू वेडा आहे, पगार बिगार काही मागू नको. म्हणजे मग फुकट काम करू का, तू कर तर सही. निष्कामतेला किती प्राधान्य आणि किती फल असतं तू बघ.
मग काय करू? तो जर म्हणेल तुला विष्णुदत्त सावकार काय किती पगार पाहिजे, तर सरळ सांग मला काही पगार नको, मला सध्या काही पैशाची गरज नाही, केवळ खायला भाकरी दिली भरपूर झाली असं तू म्हण, असा सल्ला दिला बघा. अशी सल्ला देणारे फार कमी असतात, हिताचा सल्ला देणारे. याचे उलटा सल्ला देणारे फार असतात. जर त्याला काही पगार थोडाफार मिळत असला ना तर बुद्धिभेद करणारे, काय मूर्ख आहे तुझ्यासारखा माणूस, तुला 500 रुपये रोज भेटू शकतो आणि तू 100 रुपये काम करतोस, तुला काही वाटतं का? असा सल्ला देणारे जास्त असतात. कळलं की नाही? पण आपण ठरवलं पाहिजे आपल्या हिताचा सल्ला नेमका कोणता आहे. ठीक, चला. तर पगार मागितल्याशिवाय म्हणजे पगार मागू नको. आणि काय कर, आपले शरीर व मन, नुसतं शरीराने काम करू नको, मग काय मन लावून काम कर, म्हणजे आपलंच काम आहे असं समजून कर. काही लोक काम करतात ते फक्त शरीराने, मग ते काम व्यवस्थित होत नाही. मग कसं काम पाहिजे? मन तिथं असलं पाहिजे, मन सहित शरीर तिथं लावलं पाहिजे. आपले शरीर व मन त्याच्या कामास वाहून त्याचे काम ते आपले काम, हे महत्वाचं आहे. सावकाराचं मालकाचं जे काम आहे ना असं समजू नको की त्यांचं काम आहे, मग कसं तरी आपलं चढ ढकल करून पूर्ण करायचं, प्रोसिजर पूर्ण करायची, असं नाही करायचं. मग काय करायचं? मालकाचं काम आहे ना ते मालकाचं नाही आहे, माझंच काम आहे, माझं म्हणून काम कर. कळलं की नाही? आपण ज्या आश्रमात राहतो ना तो आश्रम स्वामीचा आहे, आपलं काय घेणं देणं, जाऊ द्या ती वस्तू पडली तिथं ते काहीतरी आपला थोडी आश्रम आहे. नाही, हे चुकीचं आहे. आपण जिथं राहतो ना, ज्या क्षणापर्यंत राहतो, जितक्या दिवस राहतो, तर ते आपलंच आहे, आपलं म्हणून. जेव्हा आपण त्याला पाहायला लागतो तेव्हा वेगळाच आनंद येतो, राहण्यात सुद्धा. ठीक आहे की नाही? चला. तर मन, शरीर व मन त्याच्या कामास वाहून त्याचे काम ते आपले स्वतःचेच काम आहे असे समजून मग काय कर, तो सांगेल ते काम. तो म्हणजे कोण? विष्णुदत्त सावकार. जे काम सांगेल, जी आज्ञा करील ते काम तू काय करायचं? अगदी प्रेमाने आणि पूर्ण तत्परतेने, दक्षतेने, शक्ती लावून करायचं. तो सांगेल ते काम प्रामाणिकपणाने आणि निष्कपटाने कर. है की नाही? मनात कोणती कपट बुद्धी न ठेवता. कदाचित त्याच्याकडून तुझा अपमान झाला तर तो अपमान सुद्धा तू मनात ठेवायचा नाही. तर अपमानाचा बदला म्हणून त्याचं काम करताना काहीतरी खोडळी करायची, असं करायचं नाही. ते कपट झालं. कपटाने करायचं नाही, निष्कपट होऊन काम करायचं. कळलं? ते काम प्रामाणिकपणाने आणि निष्कपटाने कर. मग त्याबद्दल तो पगार देऊ लागला. त्याबद्दल तो पगार देऊ लागला. तो विष्णुदत्त सावकार. समजा तुला काही पगार देऊ लागला तर काय म्हण? पगार आपणास नको असे तू म्हण. ठीक आहे, काही मला पगाराची गरज नाही. आणखी असेही म्हण की काय, अन्न वस्त्रा वाचून मला तूर्त म्हणजे सध्या कशाचीही जरूरत नाही. काही की नाही, मी तुमच्याकडे काम करतोय, आपलंच आहे. तुम्ही तरी कुठे लोकांचे आहे? आमचेच आहे. आमच्या आजोबा नेहमी तुमच्या घरी येत जात होते की नाही? आपले जुने संबंध आहे. आता माझी परिस्थिती अशी आहे, मला तिकडे काही काम नाही, मग इकडे तिकडे बसल्यापेक्षा करतो ना दादा मी तुमचं काम. आहे की नाही? तुम्ही माझ्या आजोबा सारखेच आहात ना, मला काही तुमचा पगार बिगार नको. मला काय पोटाला 2 भाकरी भेटल्या, एक अंगावर कपडा भेटला, भरपूर झालं. असं प्रेमाने तू त्यांना म्हण. ठीक आहे? अन्न वस्त्रा वाचून मला तूर्त कशाची जरूर नाही असे तू केलेस म्हणजे तुझ्यावर त्यांचा पूर्ण लोभ जडेल. पूर्ण लोभ जडेल म्हणजे पूर्ण प्रेम तुझ्याविषयी त्यांना उत्पन्न होईल. तुझ्याविषयी त्यांना आत्मीयता उत्पन्न होईल. त्यांना असं वाटायला लागेल, अरे हा तर आपला घरचा सदस्य आहे, किती चांगला माणूस आहे हा. आणि जर असं झालं तर ते घासातला घास सुद्धा तुला दिल्याशिवाय खाणार नाही. कळलं की नाही? असं समजून सांगतोय मित्र. असे तू केलेस म्हणजे तुझ्यावर त्यांचा पूर्ण लोभ जडेल. आणि तसा त्यांचा लोभ जडला म्हणजे प्रेम जडलं म्हणजे तुला आपला साथ समजून तो आपण होऊन तुझ्या कर्जातून मुक्त करेल. तुला तो काय समजेल? आपलासा समजेल. आणि आपण होऊन म्हणजे स्वतः होऊन तू न म्हणताही तो एक दिवस असा येईल की तुला तुझ्या कर्जातून तो मुक्त करेल. है की नाही? वेळ लागेल पण काम नक्की होईल. मी सांगतो तेवढं तू फक्त कर. तो आपण होऊन तुला तुझ्या कर्जातून मुक्त करील. लागला अर्थ? असे त्या हितचिंतकाचे भाषण ऐकून तो कर्जदार नित्य म्हणजे रोज विष्णुदत्त सावकाराकडे जाऊ येऊ लागला.
हळूहळू प्रेम वाढू लागला. त्यांच्याकडे जाणं, बसणं, मग त्यांनी चहा पाणी दिली नाही दिली तरी मग तिथं लगेच थोडंफार झाडून झोडून काढणं, थोडंसं काम करणं, आहे की नाही, दादा दादा म्हणणं, प्रेम वाढू लागला बिचारा हळूहळू. ही आयडिया युक्ती आहे संसारात कसं राहावं, कळलं की नाही. सावकाराकडे जाऊ येऊ लागला व त्या योगाने म्हणजे त्या निमित्ताने लवकरच त्याचा स्नेह संपादून त्याची त्या हितचिंतकाने सांगितल्याप्रमाणे तो चाकरी करू लागला. आणि असं केल्यामुळे लवकरच त्याचा स्नेह संपादन म्हणजे विष्णुदत्त सावकाराचं अत्यंत प्रेम व्हायला लागलं. कुणाविषयी? ह्या नोकराविषयी, येणाऱ्याविषयी. ठीक आहे ना. स्नेह संपादन त्याची त्या हितचिंतकाने सांगितल्याप्रमाणे, त्याच्या मित्राने सांगितल्याप्रमाणे तो चाकरी करू लागला म्हणजे नोकरी करू लागला, काम करू लागला. तिथं काम करताना तो कधीच म्हणला नाही काय की माझा टाइम तर 10 ते 4, मी काही आता 9:30 आलो म्हणून काय बसन नाही अर्धा तास, नाही करणार 10 वाजल्याशिवाय काम सुरू, असं नाही. रात्रंदिवस राहायला पण तिथंच, कामही तिथंच, खाणं पिणं तिथंच, कळलं की नाही. असं चाकरी करू लागला. तेव्हा त्या विष्णुदत्ताने त्याचा पूर्ण प्रामाणिकपणा पाहून व पगार घेतल्याशिवाय हा आपली चाकरी करतो आहे असे लक्षात आणून त्याला काही दिवसांनी आपल्या मुख्य मुनिमाची जागा दिली. बघा हळूहळू कसं वाढतंय, कळलं की नाही. मग काय झालं, त्या विष्णुदत्ताने विचार केला, अरे 4 महिने झाले हा बाबा 1 रुपया कधी मागत नाही, कधी याला कुठलं काही आजारी पडत नाही, काही मागतही नाही आणि कुशाल काम करतोय. 4 माणसं 4 नोकर एवढं काम करणार, एवढं एकटं काम करतोय, खूपच प्रामाणिक आहे. मग त्याच्या लक्षात आलं विष्णुदत्त सावकाराच्या की हा माणूस कसा आहे, अत्यंत प्रामाणिक आहे. नुसता प्रामाणिक आहे की नाही, निष्कपट आहे, कोणते काम कपट बुद्धीने करत नाही, निष्कपट आहे. पुन्हा निष्कामता आहे, याच्या ठिकाणी काहीही कामना करत नाही आहे, इमानदार आहे हा अत्यंत. पुन्हा जबाबदारीने काम करतो. समजा सांगितलं ना हे काम करायचं आहे भाऊ, तर तो त्याला पुन्हा पुन्हा पाहायला जावं लागत नाही. जसं आजकाल आपण रोजाने माणसं लावतो, जर त्यांच्या मागे कोणी मालक नसला ना तर ती इतके सगळं ढगळ वागतात की पाणी प्यायला सुद्धा 1-1 तास बसतात. दुपारा जेवायचं म्हणलं तर 1-1.5 तास 2 तास घालणार, पुन्हा वामकुंशी म्हणून 2-2 तास झोपणार आणि पुऱ्या दिवसातून 1-1.5 तास काम केलं तर केलं, म्हणून मालक असावा लागतो. पण हा तसा नाही आहे, कोणी माग असो नसो काम करतो. आणि याला सांगितलं हे 4 आणखी माणसं घेऊन एवढं काम करून घे बरं, नोकर बाकीची माणसं, तरी सुद्धा हा घरातल्या माणसासारखंच काय करतो, त्यांच्याकडून सारं काम बी करून घेतो. म्हणजे याच्या ठिकाणी काय आहे, प्रामाणिकपणा आहे, निष्कपटपणा आहे, इमानदारी आहे, निष्कामता आहे, जबाबदारी आहे आणि पुन्हा आपल्याविषयी याला आत्मीयता आहे, अत्यंत प्रेम आहे, असं लक्षात आलं. कुणाच्या? विष्णुदत्त सावकाराच्या. तेच दिलं आहे. तेव्हा त्या विष्णुदत्ताने त्याचा पूर्ण प्रामाणिकपणा पाहून व पगार घेतल्याशिवाय हा आपली चाकरी करतो आहे हे लक्षात आणून मग काय केलं, त्याला काही दिवसांनी आपल्या मुख्य मुनिमाची जागा दिली. म्हणजे आपला जो मुख्य मुनिम असतो ना त्याचं स्थान दिलं, त्याला मुख्य मुनिम बनवून टाकला. ठीक आहे ना. त्याच्या अंतर्गत बाकीचे आणखी नोकर भरपूर. असं त्या अधिकाराचे काम तो करीत असता 2-3 वर्षे लोटली. हे करता करता किती वर्षे गेले? 2-3. उतावळ्या नवरान कुठे गेला वाशी नव्हता तो नोकर. तर 4 महिने झाले आणि अजून मला काहीच नाही काय कळलं की नाही. त्याला धीर धरावा लागतो बाबा, आहे की नाही. कोणाचाही अगोदर विश्वास संपादन करावा लागतो, आहे की नाही. पुष्कळ महाराज लोक जातात गावामध्ये एखाद्या, आहे की नाही, आणि 2-4 महिने होत नाही तर म्हणतात गावकऱ्याने अजून काहीच नाही केलं, मला संडासगी नाही बांधली, एखादी खोली बांधून नाही दिली, लगेच तिथून पळ काढतो. तसं नसतं. गावकऱ्यांचा अगोदर काय करावं लागतो, विश्वास संपादन करावा लागतो. त्यात कदाचित तुमची 4-5 वर्ष जाऊ शकतात. तुमची आत्मीयता, तुमची प्रामाणिकपणा, तुम्ही त्यांच्या मुलासाठी काय काय करता हे सारं परीक्षा करणार ते लोक. तुम्ही वागतात कसं, राहतात कसं, काय खाता, कुठं जाता, तुमचे मित्र कोण आहे, कळत न कळत ते परीक्षा करीत असतात. कळलं की नाही. आणि जेव्हा तुमच्या परीक्षेला, त्यांच्या परीक्षा तुम्ही उतरला त्यावेळेस ती जीव तोडूनही तुमच्यासाठी द्यायला तयार असतात, काहीही करायला तयार असतात. पण हे मात्र कसे असतात, यांना काही दम निघत नाही, थोडंफार 2-4 दिवस राहत नाही इथं चालले. कळलं की नाही. असं होऊ नये. त्या अधिकाराचे काम तो करीत असता 2-3 वर्ष लोटली. बरोबर. हा आज चांगल्या ठिकाणी मुख्य मुनिमाच्या जागेवर असल्यामुळे आपला पैसा आज नाही उद्या खचित म्हणजे निश्चित देईल अशी आशा मनात बाळगून, ठीक आहे ना, विचार करून
व धीर धरून त्याच्या जुन्या धनकोनी तितक्या अवधीत म्हणजे तेवढ्या वेळेत आपल्या पैशाबद्दल त्याच्याजवळ ब्रश सुद्धा काढला नाही, म्हणजे एक शब्द सुद्धा काही बोलले नाही. कोण? त्या नोकराचे जे बाकीचे धनको होते कर्ज देणारे, त्यांनी विचार केला, अरे हा मोठ्या माणसाकडे आज एवढा मोठा विष्णू सावकार, पण साधी गोष्ट आहे का? अर्धा भारत विकत घेऊ शकतात, आहे की नाही? अंबानीकडं आणि 75 करोड सॅलरी याला. किती? हा कालाला बघा, एक आला वाचलं का नाही? एक मनुष्य होता, तो अंबानीचा काहीतरी असंच मुनीम वगैरे काहीतरी होता, तर त्याला किती 75 करोड महिन्याला पगार असायचा. किती? 75 करोड. पण त्याला इतकं वैराग्य झालं की त्याने आता संन्यास घेतलाय. म्हणजे पैशाचं करायचं काय? दर महिना 75 करोड, काय सोनं जरी खाल्लं तरी संपणार नाहीत ना. आता ते जैनी मुनी असतात ना, जैन मुनी, जैन लोकांचे साधू, त्यांच्यामध्ये संन्यास घेतला त्यांनी. बघा मग, पैसा सर्वस्व नाही महाराज, शेवटी हाच मार्ग आहे, इथंच यावं लागणार आहे की नाही? वन वे आहे मोक्षाला जाण्याकरिता. चला, ब्रह्मज्ञानच प्राप्त करावं लागणार आहे. धीर धरून त्याच्या जुन्या धनकोनी तितक्या अवधीत, सापटी गोळ, तितक्या अवधीत म्हणजे तेवढ्या वेळी 2-3 वर्षपर्यंत आपल्या पैशाबद्दल त्याच्याजवळ, त्या ऋणकोजवळ ब्रश सुद्धा काढला नाही, काहीच बोलले नाही. कारण त्यांच्या मनात नक्की झालं की हा आज न उद्या नक्कीच आपले पैसे, कारण मोठ्या माणसाकडे येतो आणि ते बी मोठ्या जागेवर आहे, मोठी मुनिमाची जागा त्याच्याकडे आहे, ठीक आहे की नाही? हा, त्याने देता आले नाही म्हणून मागणाऱ्या धनकोस तितक्या मुदतीत, म्हणजे तेवढ्या 2-4 वर्षाच्या काळात काहीच दिले नाही. तो तरी देणार होता, पगारच नाही घेत बिचारा, तो देणार कसे? म्हणून त्यांनी काही वापस देण्याचा काही प्रयत्न केला नाही. त्यामुळे त्या धनकोपैकी एक जण सहज अतिशय त्रासून एक दिवस तो मुनीम रस्त्याने जात आहे असे पाहून त्याने काय बोलावायचे ते पडवून, म्हणजे बोलून आपल्या एका मनुष्यास त्याच्याकडे पाठविले. पण एक दिवस झालं काय, त्या अनेक धनकोपैकी एक धनको जो होता तो वैतागला. काय किती दिवस वाट पाहायची म्हणे, इतके दिवस झाले अजून पैसे वापस द्यायला तयार नाही आहे, त्याला जरा वैताग आला. आणि एक दिवस योगायोग हा मुनीम त्याला भेटला भर रस्त्यात, आणि भलं त्याने 10-20 त्याला शिव्या घातल्या. ठीक आहे, एवढंच नाही तर एक आपला माणूसही त्याच्याकडं पाठवला आणि तो उलटा सुलटा बोलून त्याला आला. बिचारा नाराज झाला. कोण? मुनीम. मुनीम कळला ना, विष्णुदत्त सावकाराचा मुनीम, की जो ऋणको आहे. मनुष्यास त्याच्याकडे पाठविले. तो मनुष्य मोठ्या तिरस्काराने व त्याच्या वर्मी लागतील असे कठोर शब्दांनी जे बोलू नये ते बोलला. कोण? तो मनुष्य तगादात करणारा, वाटेल ते बोलला, वर्मी लागेल असं बोलला. ह्या कोणाला? ह्या मुनिमाला, विष्णुदत्त सावकाराच्या मुनिमाला, ऋणकोला. ते ऐकून तो कर्जबाजारी मुनीम, हा आता काय शब्द मिळाला? कर्जबाजारी मुनीम, ठीक आहे ना? ते ऐकून तो कर्जबाजारी मुनीम अतिशय खिन्न झाला. खिन्न झाला म्हणजे अत्यंत दुःखी झाला. आणि तसाच मुकाट्याने आपल्या यजमानाच्या घरी, आपल्या यजमानाच्या घरी म्हणजे कोणाच्या घरी? विष्णुदत्त सावकाराच्या घरीच गेला. त्याला उदास पाहून ते विष्णुदत्त सावकाराने बघितलं, अरे काय झालं गड्या, याचा चेहरा इतका पडलाय, आहे की नाही? मग त्याला उदास पाहून यजमानाने विचारले, त्या सावकाराने, विष्णुदत्त सावकाराने विचारलं, मुनीम साहेब, बघा निष्कामतेचं फळ. मुनीम नाही म्हटले, मुनीम साहेब, मालक मुनीम साहेब म्हणतोय, कळलं की नाही? चला, मुनीम साहेब, आज आपण असे उदास का दिसता? काय झालं तुम्हाला एवढा चेहरा पडायला? पार तुम्ही तर बस लयच उदास दिसू राहिले. काय तुम्ही काही तब्येत ठीक नाही का? कोणी काही बोललं का? भूक लागली का? तुम्हाला चहा पाणी वेळेवर भेटले नाही का? नेमकं तुम्हाला झालं तरी काय? चौकशी करू लागला. बघा, मोठ्या माणसाने छोट्या माणसाची चौकशी केली पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं? प्रेम दुनवतं, वाढतं, कळलं की नाही? त्या छोट्याला सुद्धा आत्मीयता वाढते आपल्याविषयी. बघा कशी विचारतात म्हणून, ठीक आहे ना? आज आपण असे उदास का दिसता? असे यजमानाने विचारल्याबरोबर त्याच्या डोळ्यात खळकण टिपके आले. टिपे आले म्हणजे काय? आसू आले, डोळ्यातून पाणी पाझरायला लागलं. तेव्हा पुन्हा यजमानाने विचारले की, मुनीम साहेब, तुम्हाला इतके मोठे दुःख ते कोणते झाले आहे ते मला सांगा तर खरे. काय झालं तुम्हाला की तुमच्या डोळ्यातून पाणी यावं? आम्ही असताना झालं काय तुम्हाला? आम्हाला सांगा तर. मी तुमचे दुःख घालविण्याचा प्रयत्न करीन, तुमचे दुःख दूर करण्याचा मी काय करीन? प्रयत्न करीन.
माझ्यापाशी आपले दुःख सांगाव्यास अगदी लाजू नका. अगदी लाजू नका म्हणजे बिलकुल संकोच करू नका. अगदी निस्संदेह होऊन मन मोकळ्यापणाने बोला. आतली गाठ ठेवू नका. आहे की नाही? माणसाने कधी पण आत गाठ ठेवायची नाही. आपले हितचिंतक आहे असं कळल्यानंतर भरभरून त्यांना आपल्या सुखदुःख स्पष्ट सांगितले पाहिजे. माझ्यापाशी आपले दुःख सांगाव्यास अगदी लाजू नका किंवा भिवही नका, घाबरूही नका. असे त्याचे आश्वासन मिळाल्याबरोबर मुनीम सांगू लागला की काय, मी काही काळापूर्वी मूर्खपणाने दुर्जनाबरोबर व्यापार करीत होतो. की जे माझे व्यापारी सोबती होते ते कसे होते? दुर्जन होते. कळलं की नाही? मला द्यायची कापसाच्या गाडीवर पाठवून विकायला सेंद्रियाला, आणि मागं मी त्यांना सांगायचं तुम्ही काय करा, तोपर्यंत शेतकऱ्याकडून कापूस विकत घेत राहा. कापसाची पुन्हा लोड झाला की पुन्हा दुसरी गाडी आपण भरून नेऊया. परंतु मला पुढे पाठवलं की मागं काय करायचे, ज्याचं तुमचं 2 क्विंटल आहे ना 3 क्विंटल लिहून टाकायचा. 1 क्विंटल पैकी 50 किलोचे पैसे तुम्हाला जास्त, 50 किलोचे याच्या खिशात. कळलं की नाही? कळलं दृष्टांत? हा होता 2-3 गाड्यात लक्षात आलं पूर्ण दिवाळा निघाला म्हणून, आणि मग रडायला लागला, अरे हे जे आपले आपण ज्यांना ठेवतो नाही तर मागे कापूस घ्यायला ही सारी गडबड आहे. तोपर्यंत इकडे हा काय होऊन जातो? कर्जबाजारी होऊन जातो. कळलं की नाही? दुष्ट लोकांबरोबर संगती केली त्याचे परिणाम भोगावेच लागतात. म्हणून संगती करताना फार विचार केला पाहिजे. मी काही काळापूर्वी मूर्खपणाने दुर्जनाबरोबर व्यापार करीत होतो, त्यामुळे माझी सर्व संपत्ती मी घालवून बसलो. घरातली संपत्ती तर गेलीच गेली. आपली तर त्यामुळे माझी सर्व संपत्ती मी घालवून बसलो. इतकेच नाही तर उलट कर्जबाजारी झालो आहे. मी आपल्याकडे चाकरीस राहिलो आहे. तो सांगतोय कोण? कर्जबाजारी मुनीम. शाबास. मी आपल्याकडे चाकरीस राहिलो आहे असे पाहून चाकरीस राहिल्यापासून, नोकरीला राहिल्यापासून आज मितीपर्यंत म्हणजे आजच्या दिवसापर्यंत माझ्या धनकोपैकी कोणीही आपल्या पैशा संबंधाने मजजवळ गोष्ट काढली नाही. कळलं की नाही? कारण त्यांना विश्वास बसला की आज न उद्या हा आपले पैसे देईनच. पण आजच सकाळी मी रस्त्याने चाललो असता त्या धनकोपैकी एकाच्या चाकराने, नोकराने मला भर बाजारात उभा करून ऐकू नयेत अशा कठोर शब्दांनी ताडण करून, आहे की नाही, भर बाजारात उभा केलं आणि तिथं नको नको ते बोलला. जे शब्द आपल्याला ऐकल्याही जाऊ शकत नाही अशा शब्दांनी माझं काय केलं? ताडण केलं. म्हणजे मला माझा अपमान केला. ठीक आहे ना? ताडण केलं, अपमान केला. ऐकू नयेत अशा कठोर शब्दांनी ताडण करून माझी पुरी इज्जत घेतली वा. कळलं की नाही? पण मला खरं सांगू का, माझी इज्जत गेल्यात मला काही वाटत नाही हो. पण मी तुमच्याकडे नोकरीला आहे, मोठ्या हुद्द्यावर आहे, त्याच्यात तुमची इज्जत जाऊ नये याची मला भीती. कळलं की नाही? इज्जत घेतली. त्यामुळे माझ्या मनाला अतिशय वाईट वाटले. या कारणाने मी सहजच आपणास खिन्न व उदास दिसत आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे मला दुःख होणं, खिन्न होणं, उदास होणं. ते ऐकून यजमान म्हणाला, अरे भल्या माणसा, असे होते तर यातले काहीही आजतागायत म्हणजे आजपर्यंत माझ्या कानावर कसे घातले नाहीस? मला आतापर्यंत तू का बोलला नाहीस? तुझी या साऱ्या समस्या होत्या, आपत्ती होती, तुझ्यावर कर्ज होतं, हे तू मला आतापर्यंत सांगायला पाहिजे होतं. कसे घातले नाहीस? घातले असतेस म्हणजे मला तू आतापर्यंत ही गोष्ट सांगितली असतीस तर तुला यापूर्वीच केव्हाच कर्जातून मुक्त करून टाकले असते. याच्या अगोदरच तुला कर्जमुक्त केलं असतं. कळलं की नाही? तुझा 7-12 कोरा केला असता, कर्जातून मुक्त करून टाकले असते. असो, चिंता नाही, जाऊ दे, आता गेलं ते गेलं. मग झाले ते झाले. तुझ्या दणकोपाशी तू लिहून दिलेले दस्तऐवज आहेत की नाहीत? दस्तऐवज म्हणजे कागदपत्र, आहे की नाही? लिखापडी तुमची झालीच असेल ना, ते कागदपत्र असतीलच. आहे की नाही? सांग बरं. असतील तर दाखव मला. असतील तर त्या धनकोंची नावे मला सांग पाहू. सांग कोण कोण आहेत ते तुझे धनको, आणि कोणाचं किती कर्ज आहे तेही सांग. हे ऐकून मुनिमाने आपल्या सर्व सावकारांची नावे त्यास सांगितली. कोणाकडून 5%, कोणाकडून 2%, कोणाकडून 10%,
किती अविचारी लोक आहे. कर्ज काढतात, कर्ज काढताना विचार सुद्धा करत नाही की 5% जरी म्हणलं तरी एका वर्षात 1.5 पुढे पैसा होतो. 100 रुपयाचे 160 होतात, आहे की नाही. त्याला 100ची आज पंचित आहे, तो 160 कशी भरील. म्हणून माणसाने कर्ज काढू नये, कळलं की नाही. शक्य तोपर्यंत शिळी भाकर खावी काही दिवस चालेल, पण कर्ज काढायचं नाही. सावकारांची नावे त्यात सांगितली. त्याबरोबर सर्व धनकोस यजमानाने बोलावून आणून त्यास सांगितले की मग काय केलं, या विष्णुदत्त सावकारांनी एक दिवस त्या साऱ्या त्याच्या धनकोला बोलावून घेतला, मीटिंग केली. आणि याने जे तुमचे देणे आहे, म्हणजे हा आमचा जो मुनीम आहे, कर्जबाजारी मुनीम, याला तुमचं देणं आहे, बरोबर. त्या सर्वांचा मी निकाल करतो, आहे की नाही. तडजोड करून आज काय करायचं, आपला निकाल करायचा. तो तुम्हाला कबूल असला पाहिजे असं त्या साऱ्या धनकोला सांगितलं. कोणी? विष्णुदत्त सावकाराने. तडजोड करायची काही, आहे की नाही. जेवढे पैसे झाले तेवढेच द्यायचे असं नाहीये, थोडीफार काही कमी जास्त करून आता हे पूर्ण मिटवायचं. आता मोठा सावकार होता तो विष्णुदत्त, वजनदार होता, त्यामुळे साऱ्यांना ऐकावंच लागत होतं. ठीक आहे. मुनिमालाही यजमानानेच विचारले की काय, मी ज्या रीतीने तुमच्या देण्याचा निकाल लावीन, ज्या पद्धतीने, त्यावर तुमचा विश्वास बसेल ना, तुम्हाला पटेल ना माझं तडजोड, असं मुनिमाला विचारलं. मुनिमाने काही हरकत नाही महाराज, सांगतोय तो. त्यावर मुनिमाने सांगितले, आपण जे कराल ते मला कबूल आहे, काही हरकत नाही. तुमचं वाक्य, तुमचं म्हणणं मला प्रमाणे मान्य आहे. त्याबरोबर यजमानाने सर्व धनकोची बरोबर समजूत घालून कर्जाची फेड करून, आहे की नाही, त्यांच्याकडून सर्व दस्तऐवज फाडविले. कळलं की नाही. कोणाचं किती कर्ज आहे, कोणाचं किती कर्ज आहे, मग मधला एक मार्ग काढून तडजोड करून साऱ्यांचे काय केलं, कर्ज देऊन टाकलं आणि ते कागदपत्र सारे फाडून टाकले. त्यांच्याकडून सर्व दस्तऐवज फाडविले आणि आपल्या कर्जदार मुनिमाला कर्जातून मुक्त केले. दस्तऐवज त्याचे सारे फाडले. कळलं की नाही. हा झाला दृष्टांत. आता सिद्धांत. वरील दृष्टांताचा सिद्धांत. ठीक आहे. मूर्ख जो जीव, आहे की नाही, तिथं कोण होता, तो सावकार, की ज्याने दुष्ट लोकांबरोबर संगती केल्यामुळे त्याचं स्वतःचं धन गेलं आणि कर्जबाजारी बांधला होता, आहे की नाही. तिथं कोण आहे, आपला हा जीव, हाच कोणी एक व्यापारी छोटा. मूर्ख जो जीव त्याने काम क्रोध आदी षड्रिपू दुर्जनाच्या संगतीने आत्मबोध रूपी आपले सर्व धन घालवून टाकले. ठीक आहे ना. जीवाकडे कोणतं धन आहे, आत्मबोध, आत्मज्ञान, सच्चिदानंद गण आहे. परंतु दुष्ट जे दुर्जन, कोण, काम क्रोध लोभ मद मत्सर यांच्या संगतीने, दुर्जनाच्या संगतीने आत्मबोध रूप आपले सर्व धन घालवून टाकले. आपण संसारी, मग काय म्हणायला लागला तो, मी सच्चिदानंद ब्रह्म आहे, हे त्याचं धन होतं, ते घालून टाकलं आणि आता स्वतःला काय म्हणायला लागला, मी कर्जदार आहे. म्हणजे मी कसा आहे, मी करता आहे, भोगता आहे, संसारी आहे, असं जीव स्वतःला समजू लागला. आपण संसारी, करता, भोगता इत्यादी आहो असे जे त्याने अज्ञानाने मानले स्वतःला. ठीक आहे ना. त्याच्या योगाने, त्या निमित्ताने व आपल्या पाप पुण्यादी कर्माच्या संबंधाने, आपल्या त्या समजुतीने आणि पाप पुण्य जे कर्म आपलं होतं त्या संबंधाने तो यमराजाचा कर्जदार झाला. कोण? जीव. धनको कोण येतात आता? यमराज. आणि ऋणको कोण आहे? जीव. ठीक आहे. यमराजाचा कर्जदार झाला. तेव्हा त्या पाप पुण्यादी सर्व कर्मांची फले फिरून भोगण्यासंबंधीचा स्पष्ट उल्लेख यमराजाने त्याच्या ललाट पत्रिकेत करून दस्तऐवज करून ठेवला. दस्तऐवज लिहून टाकला. कोणी? यमराजाने. की तुझे असे असे कर्म आहे, तुला असं देणं आहे, तुला असं भोगावं लागेल, एवढे जन्म घ्यावे लागतील, असं त्याच्या ललाट पत्रिकेत लिहून टाकलं. त्या म्हणायचं जन्म मरणाचा कागद, ललाट पत्रिका, असं यमराजाने लिहिलं. त्याच्या योगाने मग त्या तसं लिहिलं असल्यामुळे जीवाला पुन्हा पुन्हा जन्म घेऊन मरावे लागत आहे. बार 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 जन्म घेतो मरतो, जन्म घेतो मरतो, जन्म घेतो मरतो. कोण? जीव. आहे की नाही. तेव्हा स्वकर्माची फळे म्हणून प्राप्त झालेल्या आपल्या जन्मादी दुःखापासून मुक्त व्हावे. आता त्याला वाटायला लागलं या कर्जातून मी कसं मुक्त होणार, आहे की नाही. आपल्याच कर्माची फळ आहे, बार बार जन्म घ्यावा लागत आहे, म्हणून मुक्त होण्यासाठी तडफडू लागला. कोण? जीव. तेव्हा स्वकर्माची फळे, आपल्याच कर्माची फळे म्हणून
प्राप्त झालेल्या आपल्या जन्मादी दुःखापासून मुक्त व्हावे या हेतूने जीव एका गुरुस शरण गेला. ठीक आहे. पण तो गुरु त्याच्या दुर्दैवाने द्वैतवादी निघाल्यामुळे, आहे की नाही, गुरुला शरण गेला पण योगायोग त्याचं दुर्दैवच म्हणावं की त्याला गुरु असे मिळाले, कसे, द्वैतवादी. ठीक आहे ना. एका गुरु शरण गेला पण तो गुरु त्याच्या दुर्दैवाने द्वैतवादी निघाल्यामुळे त्या जीवाने त्याची कितीतरी सेवा केली, भरपूर सेवा केली, तथापि जन्म मरणादी दुःखापासून सुटका होण्याविषयीचा त्या गुरुपासून त्यास सदुपदेश न लाभल्यामुळे त्याचे दुःख जसेच्या तसेच राहिले. भरपूर दिवस सेवा केली, चाकरी केली, कोणाची, त्या द्वैतवादी गुरुची, पण लाभ होईना. जसं त्या कर्जबाजारी मुनिमाने विष्णुदत्त सावकाराकडे जाण्याच्या अगोदर नोकरी केली होती. कुणाची, एका सामान्य व्यापाऱ्याची, कपड्यावाल्याची म्हणा किंवा किराण्यावाल्याची म्हणा. भरपूर दिवस नोकरी केली पण त्याला सालभराची मिळायची काय, 200 रुपये. त्याच्यात त्याचा उदरनिर्वाह होत नसे, कर्ज कसं फेडणार. त्याप्रमाणे याला एक गुरु भेटले पण ते कसे, द्वैतवादी. मग त्यांच्याकडून कसं काय उपदेश भेटणार, मुक्त होण्याचा नाही भेटणार. तथापि जन्ममरणादी दुःखापासून सुटका होण्याविषयीचा त्या गुरुपासून त्या सदुपदेश, सम्यक उपदेश, चांगला उपदेश, मग मोक्षदायक उपदेश न लाभल्यामुळे, न प्राप्त झाल्यामुळे त्याचे दुःख जीवाचे दुःख जसेच्या तसे राहिले. लागलं. इतकेच नव्हे, सापडली का वरून तिसरी ओळ, शेवटचे शब्द. इतकेच नव्हे पण उलट संसाराच्या क्लेशांनी त्यास अधिकाधिक पीडा म्हणजे दुःख मात्र होऊ लागली. कुणाला, जीवाला आणखीन त्रास होऊ लागला. असा काही काल गेल्यावर जीवाच्या पूर्वीच्या काही पुण्याईने, पूर्वजन्मातलं कोणतं तरी पुण्य उदयाला आलं आणि त्या पुण्याने सन्मार्गाने जाणारा असा एक ज्ञान संपन्न मित्र त्यास भेटला. है की नाही. सन्मार्गाने जाणारा म्हणजे सदाचरणाने वागणारा असा कोणीतरी एक ज्ञानाने युक्त असा मित्र त्यास भेटला. कुणाला, जीवाला. आणि त्यास म्हणू लागला, अरे बाबा, असले भेदवादी गुरु धनहरण करणारे मात्र असतात. तू नेमकं हे शरण गेलाय त्याच्या गुरूंना, ते गुरु तर द्वैतवादी आहेत, भेदवादी आहेत, भेदाचंच प्रतिपादन करतात. आणि असे जे गुरु असतात ते केवळ काय करतात, धनहरण करतात. तुझं कष्ट घेणार, सेवा घेणार, आहे की नाही, तुझं धनही घेणार, त्यांच्यापासून तुला काही विशेष लाभ होणार नाहीये. धनहरण करणारे मात्र असतात. अशांची सेवा केल्याने शोक, जन्ममरण रूप दुःखाची निवृत्ती कदापि होणार नाही. शोकाची म्हणजे दुःखाची आणि जन्ममरण रूप दुःखाची, शोकाची जन्ममरण रूप दुःखाची निवृत्ती कदापि होणार नाही. शोकही जाणार नाही आणि जन्ममरण दुःखही नष्ट होणार नाही. कळलं की नाही. म्हणजे वर्तमान काळात दुःखही नष्ट होणार नाही आणि जन्ममरण परंपरा तर समाप्त होणारच नाही. अर्थात परमपदाची प्राप्तीही होणार नाही. परमपद म्हणजे मोक्षरूपी पद. तर मोक्षरूप पदाची तुला प्राप्ती होणार नाही. यासाठी अशा गुरुचा त्याग करून एखाद्या श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, वैराग्य संपन्न आणि दयाळू अशा सद्गुरूला शरण जाऊन, बघा कशा सद्गुरू शरण जायला सांगितलं की जे श्रोत्रिय आहे. जसं कोणीतरी सल्ला दिला होता त्याच्या मित्राने, या छोट्या व्यापाऱ्याच्या नोकरी करून तू काय करणार, तू विष्णुदत्त सावकाराकडे जा. त्याप्रमाणे हे जीवा तू गुरुला शरण जा. पण ज्या गुरुला शरण जायचं आहे ते गुरु कसे असावे, तर श्रोत्रिय, पुन्हा ब्रह्मनिष्ठ, पुन्हा वैराग्याने युक्त, संपन्न आणि दयाळू अशा सद्गुरूला शरण जाऊन निष्कपटाने, निष्काम बुद्धीने, कायेने, वाचेने आणि शुद्ध अंतकरणाने त्यांची सेवा कर. बर का. सेवा कशी करावी, सेवा करत असताना विशेषण दिले आहेत. निष्कपट बुद्धीने काय करायची, सेवा. कोणती कपट बुद्धी मनात ठेवायची नाही, आहे की नाही. पुन्हा कसं, निष्काम बुद्धीने सेवा करीत असताना त्या सेवेची कामना, सेवेचं फळ, त्याची इच्छा करायची नाही. कळलं की नाही. निष्काम बुद्धीने. पुन्हा कायेने म्हणजे शरीराने, वाचेने, वाणीने आणि शुद्ध अंतकरणाने म्हणजे मनापासून काय करायची, सेवा करायची. असं नाही की मनात नाहीये पण नाईलाजाने करावं लागते म्हणून करायची, त्याचं फळ भेटणार नाही. कायेने म्हणजे शरीराने सेवा, वाणीने सेवा म्हणजे वाणीने कधीही गुरुची निंदा करायची नाही.
मनाने सेवा म्हणजे मनाने कधीही गुरुबद्दल वाईट चिंतन करायचं नाही. कळलं? आणि जी सेवा करायची ती मन लावून करायची. असं शुद्ध अंतकरणाने त्याची सेवा कर. आणि ती केलीस म्हणजे तो तुझ्यावर प्रसन्न होईल. तो तुझ्यावर प्रसन्न होईल. तो सद्गुरु तुझ्यावर, जीवावर, तुझ्यावर प्रसन्न होऊन तुझी जन्ममरण रूप ललाट पत्रिका जी यमराजांच्या दरबारात लिहिली गेली आहे ती फाडून टाकण्याचा उपाय तुला सांगेल. तुझी जी जन्मपत्रिका जी की यमराजाच्या दरबारात लिहिल्या गेलेली आहे ती फाडून टाकण्याचा तुला उपाय सांगतील. कोण? सद्गुरु. कळलं? फाडून टाकण्याचा उपाय तुला सांगेल. असे त्या मित्राचे बोलणे ऐकून ऐकलं याने मग एका ब्रह्मवेत्या सद्गुरु शरण जाऊन त्याचे आराधन करून त्यास त्याने प्रसन्न करून घेतले. मग आपल्या त्या मित्राच्या सल्ल्यानुसार, योग्य सल्ल्यानुसार हा गेला दुसऱ्या गुरुकडं. कोणत्या गुरुकडे गेला? जे की ब्रह्मवेत्या म्हणजे ब्रह्मनिष्ठ आहे, श्रोत्रिय आहे वगैरे. ब्रह्मवेत्या सद्गुरु शरण जाऊन त्याचे आराधन करून, आराधना केली म्हणजे काय? सेवा केली, उपासना केली. कळलं की नाही? भक्ती केली, त्यांची प्रार्थना, सेवा, त्याची कायाने, वाणीने, मनाने आराधन करून त्यास त्याने प्रसन्न करून घेतले. त्यास सद्गुरुस त्याने जीवाने प्रसन्न करून घेतले. तेव्हा त्याच्यावर कृपा करून, मग एक दिवस कृपा केली श्रीगुरूंनी. कृपा करून काय सांगतात? तेव्हा त्याच्यावर कृपा करून तुझी काय इच्छा आहे म्हणून त्यास त्या सद्गुरूने विचारले. ठीक आहे ना? अरे बाबा 6 वर्ष झाले तू इथं आहे की नाही, एवढी सेवा करतोय रात्रंदिवस, नेमकं तुझी इच्छा काय आहे, तुला काय पाहिजे आहे असं विचारलं. कोणी? सद्गुरूंनी. पण किती दिवसानंतर? 6 वर्षानंतर. 6 दिवसानंतर किंवा 6 तासानंतर नाही. किती? 6 वर्ष. किती धीर धरावा लागतो बघा. कळलं की नाही? चला. म्हणून त्यास त्या सद्गुरूने विचारले व तुला काय दुःख आहे ते सांग, म्हणजे ते घालविण्याचा म्हणजे नष्ट करण्याचा उपाय मी तुला सांगेन, असं सद्गुरू त्या शिष्याला म्हणाले. कळलं की नाही? असेही सांगितले. तेव्हा शिष्य म्हणाला, महाराज, अध्यात्म, अधिभूत आणि अधिदैव या तापत्रयाने, 3 ताप, या 3 तापाने मी पोळलो आहे. ताप म्हणजे दुःख, 3 प्रकारचे दुःख, म्हणजे साऱ्या दुःखाचा अंतर्भाव या तिघातच होतो. कोणते 3 प्रकारचे दुःख? आध्यात्मिक दुःख, अधिभौतिक दुःख आणि अधिदैविक दुःख. आध्यात्मिक दुःख म्हणजे शरीराच्या संबंधाने होणारं दुःख. आध्यात्मिक दुःख आहे पोट दुखलं, डोकं दुखलं, आहे की नाही, पायात काटा घुसला वगैरे. अधिभूत दुःख म्हणजे काय? आपल्या शरीरापासून भिन्न असणारे, आहे की नाही, परंतु डोळ्याला दिसणारे असे जे त्यांच्यापासून जे दुःख होतं त्याला म्हणतात अधिभूत. उदाहरण, चोर आपल्या शरीरापासून भिन्न आहे, डोळ्याला दिसतो. चोर, वाघ, सर्प, आहे की मांजर चावली समजा, तर ते सुद्धा दुःख कोणतं आहे? अधिभूत दुःख आहे, अधिभौतिक दुःख आहे. कळलं? पुन्हा एक असतं आदिदैव दुःख. आदिदैव दुःख म्हणजे कोणतं? की ज्यांच्या अशा लोकांपासून दुःख होतं की जे आपल्या शरीराहून भिन्न आहेत पण डोळ्याला दिसत नाही. प्रेत, पिशाच इत्यादिकापासून, किंवा काही समजा भूकंप झाला, सुनामी आली, काहीतरी असं अचानक काही घडलं तर ते जे दुःख आहे ते कोणतं दुःख? आदिदैव दुःख, देवतांच्या निमित्ताने होणारं दुःख. तर अध्यात्म, अधिभूत आणि अधिदैव या तापत्रयाने, या म्हणजे 3 दुःखाने मी तप्त झालोय. किती तप्त झालो मी? तो सांगतोय शिष्य. माध्यान्हाच्या सूर्याच्या तापाने, माध्यान्ह म्हणजे दुपारची वेळ, उन्हाळा दिवस आहे, मे महिना चालू आहे आणि दुपारच्या वेळेस मनुष्य जातो उघड्यावर तर किती तप्त असतो सूर्य, भयंकर त्रास होतो. तर माध्यान्हाच्या सूर्याच्या तापाने जसा प्राण्याला ताप होतो म्हणजे दुःख होतं तसा मला होत आहे. अत्यंत मी या दुःखाने पोळून निघालेलो आहे. मी जी पाप पुण्यादी कर्मे केली आहेत आतापर्यंत माझ्याकडून घडली, पाप पुण्यात्मक कर्म, शुभाशुभ कर्म, त्यांची नोंद यमराजाकडे आहे. ही नोंद कोण करतो? यमराजाचा मंत्री चित्रगुप्त करत असतो, आहे की नाही. तरी ती नोंद ज्यात आहे त्या कागदाच्या फाटून अगदी चिंध्या होतील असा काहीतरी उपाय मला सांगावा. कोण म्हणतो? शिष्य किंवा जीव. कुणाला? सद्गुरूंना. ठीक आहे ना? म्हणजे एकंदरीत माझं जन्ममरण चुकेल, टळेल, मी मुक्त होईल असा काहीतरी उपाय सांगा.
सांगा की जो केला असता मी मुक्त होईन. ते ऐकून सद्गुरू म्हणाले, मग सद्गुरू त्याला म्हणाले काय, सर्व पाप कर्मांचा त्याग करून पुण्यकर्माचे फल ईश्वरास अर्पण करून. ठीक आहे ना. म्हणजे एक काम करतो आता, पाप कर्माचा काय कर, त्याग कर, है की नाही, आणि पुण्यकर्म जे असेल ते काय कर, ईश्वराला अर्पण कर. म्हणजे काय, आता तू वर्तमान कालात जे जीवन जगत आहेत ना, त्या जीवन जगत असताना निषिद्ध कर्म करू नको. त्याला म्हणायचं पाप कर्माचा त्याग. आणि समजा तुझ्याकडून रोज कधी शुभ कर्म झालं, विहित कर्म झालं, चांगलं कर्म घडलं, तर त्याच्या फलाची इच्छा करू नको. ते काय कर, ईश्वराला अर्पण कर. सर्व पाप कर्माचा त्याग करून पुण्यकर्माचे फल ईश्वरास अर्पण करून. ठीक. पुन्हा कसं, समाधी साधनांनी संपन्न होऊन, शम दम उपरती समाधान तितिक्षा या सर्व साधनांनी युक्त होऊन, संपन्न होऊन, आणि आणखीन काय, पथ्य काय करायचं हे आता सांगितलं, आहे की नाही. आणि दुर्जनाचा संग सोडून, दुर्जनाचा संग करू नको. कदाचित तू हे सारं केलं, आहे की नाही, निषिद्ध कर्म करीत नाही, शुभ कर्मच करतो आहे, शमदमादिकांनी युक्त आहे, पण दुर्जनाच्या जर संगतीत असतील तर हे सारे तुझे चांगले धर्म कधी सुटून जातील हे तुला कळणार सुद्धा नाही. म्हणून माणसं संगतीचा लय परिणाम होतो बरं का, प्रत्येकाच्या जीवनावर संगतीचा परिणाम होतो. म्हणून संगती करायची कशी करायची, चांगल्याचीच करायची. कळलं की जे आध्यात्मिक मार्गात आहे, जे मोक्ष मार्गात आहे की नाही, जे आपल्या सारखंच अध्ययन अध्यापनात करत आहे, अशा लोकांचीच काय करावी, मित्रता करावी. कळलं की नाही. आणि दुर्जनाचा संग सोडून तू माझ्या उपदेशावर विश्वास ठेव. कोण म्हणू लागले, सद्गुरू म्हणू लागले त्याला. ठीक आहे ना. माझ्या उपदेशावर विश्वास ठेव. तो उपदेश हाच की काय बरं, की हा स्थूल देह तो तू नव्हेस. सर्वात पहिला बाण मारला काय, की हा जो स्थूल देह जो तो आहे ना, तो तू नाही. की ज्या देहाला तू स्वतःचं स्वरूप समजतो ते तू नाहीस. हा स्थूल देह तो तू नव्हेस. हा स्थूल देह दृश्य आहे. दृश्य आहे म्हणजे दिसणारा आहे. आणि जी गोष्ट दिसणारी असते, दृश्य असते, ती कशी असते, मिथ्या, नाशवान, आहे की नाही. म्हणून देह दृश्य आहे, तो नाशवान आहे. आणि त्या देहाला जाणणारा तू द्रष्टा आहे, तू त्याच्याहून वेगळा आहे. दृश्यापासून द्रष्टा हा हमेशा वेगळाच असतो. कळलं. हा स्थूल देह तो तू नव्हेस. स्थूल देह कधीचा आहे, आत्ताच आहे की नाही. आत्ताचा जन्म झाला, कुणाचा 20 वर्षापूर्वी, कुणाचा 25, 30. कळलं की नाही. त्या अगोदर हा स्थूल देह होता का, नाही, पण आपण मात्र होतो. बरं, मेल्यानंतर राहणार आहे का, नाही, पण आपण मात्र राहणार आहे. याचा अर्थ स्थूल देहाचा आपला काहीही संबंध नाही. कळलं. रेल्वेत आपण बसलो आहे की नाही, आणि कुठेतरी आपण उतरणार आहे. याचा अर्थ रेल्वेच आपण आहोत का, नाही आहे की नाही. म्हणून अगोदर रेल्वे आपल्याकडे नव्हती, नंतर राहणार नाही आहे, मधल्या काळात प्रवासापुरती आली. याचा अर्थ ती आपली आहे किंवा रेल्वे म्हणजे आपण आहोत असं मात्र नाही आहे. हे स्थूल देह पंचमहाभूताचा आहे. अगोदर नव्हता, नंतर राहणार नाही आहे. काही काळापुरतं देवाने दया करून आपल्याला परमार्थ करण्याकरिता हा स्थूल देह दिलेला आहे. पण आपण चूक ही केली की जो देह माझा नाही किंवा मी नाही त्याला आपण मी समजायला लागलो, आणि तिथून सारी गडबड झाली. हा स्थूल देह तो तू नव्हेस. हा स्थूल देह दृश्य आहे म्हणजे दिसतो आहे. तू याचा द्रष्टा आहेस म्हणजे पाहणारा आहेस. जसं घटाचा द्रष्टा आपण आहोत, घराचा द्रष्टा आपण आहोत. घर दृश्य आहे, आपण द्रष्टा आहोत. द्रष्टा जो असतो तो दृश्याहून वेगळा असतो. घर दृश्य आहे याचा अर्थ घर आपण आहोत का, नाही, त्याच्याहून वेगळे आहोत. त्याप्रमाणे तू याचा द्रष्टा आहेस म्हणजे पाहणारा आत्मा आहेस. यासाठी तूच तो स्थूल देह नाहीस. तू जो आहे ना स्वतःचा स्वरूप, तो म्हणजे स्थूल देह नाही. हा तुझा देह नष्ट झाल्यावर त्या जाळून टाकतील लोक, आहे की नाही. थोडा सुद्धा विचार करणार नाही की एवढा वर्ष आपल्यात राहिला आहे ना, 2-4 दिवस तरी ठेवावं. एकदा मेला रे मनुष्य की बास, 4 तास सुद्धा लागू देत नाही. लवकर उचला म्हणतात. कोणी जाळून टाकतील किंवा पुरून टाकतील किंवा फेकून देतील. हात सुद्धा कोणी लावणार नाही कदाचित, आहे की नाही. बघितलं ना काल काही लोक काय करतात, एखादा जर कोरोना निघाला घराबिरात ना, त्याला लांबून काडीने ढकला होतात त्याची शिवीच्या फाळक्यामध्ये आणि गड्ड्यात नेऊन टाकतात. शिवत सुद्धा नाही. इतकी बुरी हाल आहे. कळलं की नाही. म्हणून देहाला आपलं म्हणायचं नाही, देह मी नाही आहे. हा तुझा देह नष्ट झाल्यावर त्या जाळून टाकतील.
म्हणजे तो कोणतेही कर्म भोगू शकत नाही. कोण? देह. त्याचा साक्षी जो तू आत्मा तो तू पूर्ण आणि व्यापक आहे. सापडलं का? म्हणजे तो कोणतेही कर्म नष्ट काहीच मग दिना हा तुझा देह नष्ट झाल्यावर त्यात जाळून टाकतील. म्हणजे तो कोणतेही कर्म भोगवू शकत नाही. त्याचा साक्षी जो तो आत्मा तो तू पूर्ण आणि व्यापक आहेस. देहाचा साक्षी कोण? आत्मा. तेच तुझं स्वरूप आहे. आणि तो कसा आहे बरं? पूर्ण आहे आणि व्यापक आहे. सर्वत्र ओतप्रोत भरलेला आहे, पूर्ण आहे. त्याला आकाशाप्रमाणे कुठेही जावयाचे नाही, यावयाचे नाही. ज्याप्रमाणे आकाश कुठे जातं का? कुठून येतं का? नाही, आपल्या जागेवर आहे. त्याप्रमाणे तुझा आत्मा इतका व्यापक आहे की या आकाश सुद्धा तुझ्या आत्म्याच्या एक अंशावर आहे. इतका व्यापक तुझा आत्मा आहे. पुन्हा तो कुठं जातही नाही, येतही नाही, मरत नाही, त्याला कोणी मारू शकत नाही. सत्स्वरूप आहे, चित स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. कोण? आत्मा. आणि त्या आत्माच आपलं काय आहे? स्वरूप आहे. मग आपण आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी अहमबुद्धी धारण केली पाहिजे, मी बुद्धी. पण जे आपलं स्वरूप नाही देह, त्याच्याशी आपण काय करतो? मी बुद्धी धारण करतो. म्हणून ती मी बुद्धी तिथून काढायची, अहमबुद्धी देहावरून, आणि कुठं लावायची? आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी लावायची, असं सांगतायत. त्याला आकाशाप्रमाणे कुठे जावयाचे नाही, यावयाचे नाही. म्हणजे सांगावयाचे इतकेच की काय? तो आत्मा ही कोणत्याच कर्माचे फळ भोगीत नाही. आत्म्याला सुद्धा कर्म नाही आणि फळाचा भोगताही तो नाही आहे आणि कोणत्या कर्माचा करताही नाही आहे. कोण? आत्मा. कोण? मी. करताही नाही, भोगताही नाही. तर मग कर्मफल भोगतो तरी कोण? हा प्रश्न. कारण दोनच आपल्या समोर आहे, देह आणि आत्मा. तुम्ही काय सांगितलं? देही कर्माचं फल भोगत नाही, आत्माही भोगत नाही. मग आपण जी कर्म केलेली आहेत त्याचं फळ नेमकं भोगतो तरी कोण? हा प्रश्न उरतोच ना, सांगतायत. मग तर मग कर्मफल भोगतो तरी कोण? असा प्रश्न सहजच उद्भवतो. त्याचे उत्तर हे की देह आणि आत्मा सोडून बाकी राहिलेला जो चिदाभास रूप जीव संयुक्त सूक्ष्म देह. आत्मा सोडला म्हणजे साक्षी बाजूला केला, देही गेला, राहिलं कोण? चिदाभास. चिदाभास म्हणजे काय? त्या आत्म्याचं बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब, त्याला म्हणतात काय? चिदाभास. ठीक आहे. राहिलेला जो चिदाभास रूप जीव संयुक्त कोण? सूक्ष्मदेह. म्हणजे चिदाभासा सहित सूक्ष्मदेह तो पाप पुण्य कर्माच्या संबंधाप्रमाणे, म्हणजे जसं जसं पाप पुण्य असेल त्यानुसार संबंधाप्रमाणे उच्च नीच शरीरात प्रविष्ट होऊन, कधी उंच शरीर म्हणजे चांगलं शरीर, कधी नीच शरीर, त्या शरीरामध्ये प्रविष्ट होऊन जन्म मरण द्वारा सुख दुःख भोगवितो. सुख दुःख तो भोगतो आहे. कळलं की नाही? भोगता कोण? कोण आहे भोगता? देह भोगता आहे का? नाही आहे. आपला मूळ स्वरूप आत्मा तो भोगता आहे का? नाही. मग कोण? चिदाभास युक्त सूक्ष्म शरीर तो भोगता आहे. आणि त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. सुख दुःख भोगतो. जीवाला आपल्या वास्तविक स्वरूपात असणाऱ्या सच्चिदानंद आत्म्याचे अभेद ज्ञान झाले म्हणजे, तिथे झाले शब्द लिहा खालून 5वी ओळ. ज्ञान आणि म्हणजे या दोघांच्या मध्ये. आता पाहते पण वास्तविक स्वरूपात असणाऱ्या सच्चिदानंद आत्म्याचे अभेद ज्ञान झाले म्हणजे, अभेद रूपाने काय झालं? ज्ञान. इथे सच्चिदानंद ब्रह्म मीच आहे असं अभेद ज्ञान झाले म्हणजे त्याच्या सूक्ष्म देहाचाही नाश होतो. ही विशेषता आहे. जो भोगणारा सूक्ष्म देह आत्तावर सांगितला ना, तो सुद्धा राहत नाही. कारण त्याची एकदाच उत्पत्ती झाली आहे आणि तो एकदाच नष्ट होतो सूक्ष्मदेह. केव्हा? तत्वज्ञान झाल्यानंतर. स्थूल देह अनेक वेळेस जन्माला आला, अनेक वेळेस मरतो. वेगवेगळा सूक्ष्मदेह स्थूल देह आला आणि गेला. स्थूल देह अनेक झाले, पण सूक्ष्मदेह मात्र प्रत्येक शरीरामध्ये तोच आहे. प्रत्येक शरीरात म्हणजे आपल्याला आतापर्यंत अनेक शरीर धारण करावे लागले. त्या सर्व शरीरामध्ये हेच सूक्ष्म शरीर होतं 17 तत्वाचं. आणि जर ज्ञान झालं नाही आणि पुढं कदाचित आपल्याला एखादा जन्म प्राप्त झाला किंवा हजारो जन्म प्राप्त झाले तर त्या सर्व देहांमध्ये, स्थूल देहांमध्ये हेच सूक्ष्म शरीर राहणार आहे. आणि ते कोटपर्यंत? जोपर्यंत तत्वज्ञान होत नाही तोपर्यंत. तत्वज्ञान झालं तर सूक्ष्म देहाचा सुद्धा काय होतो? नाश होतो. सूक्ष्म देहाचाही नाश होतो व त्याचे सर्व कर्मही ज्ञानाग्नीने पार जळून खाक होते.
आहे की नाही. त्याचे त्या सूक्ष्म देहाचे कर्म, पाप पुण्यादी कर्म, ललाट पत्रिका, ती सुद्धा ज्ञानाग्नीने काय होते, जळून जातं. जळून गेल्यावर काही शिल्लक राहतं का थोडंफार अवशेष? बिलकुल खाक म्हणजे राख होऊन जातात, काहीच राहत नाही. त्याचे सर्व कर्म ज्ञानाग्नीने पार जळून खाक होते. तसे झाले म्हणजे कर्माचा करता भोगता कोणीच राहत नाही. हे उघड आहे, कोणी करताही नाही आणि भोगताही नाही. मग यमराजाचा कारभारी म्हणजे कोण? मंत्री चित्रगुप्त. ते काय काय करतो? यमराजाचा कारभारी ते कर्म कोणाच्या नावावर मांडील बरे? कारण आता करता भोगता कोण राहिलाच नाही, कोणाच्या नावावर मांडणार तो? कळलं की नाही? अर्थात कोणाच्याच नाही, त्याला मांडायला जागाच राहिली नाही. म्हणजे यमराज त्याची कर्मफल रूप ललाट पत्रिका ताबडतोब फाडून टाकतो असे होते. काय करणार तो ठेवून? आता त्याला कोणी भोगताच राहिला नाहीये. ललाट पत्रिका जसं त्या विष्णू दत्त सावकाराने त्या कर्जबाजारी मुनिमाच्या सर्व काय त्या फायली दस्तावेज कर्ज देऊन फाडून टाकल्या, त्याप्रमाणे हा यमराज किंवा यमराजाचा मंत्री काय करतो? त्या जीवाच्या साऱ्या कर्मपत्रिका, ललाट पत्रिका ज्याला म्हणतात, त्या फाडून टाकतो. म्हणजे याच्यानंतर त्याला आता पुन्हा जन्ममरण घ्यावे लागत नाही. ललाट पत्रिका ताबडतोब फाडून टाकतो असे होते. यासाठी देह, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी, अहंकार यातून अहमबुद्धी टाकून म्हणजे काढून, इथं जी आपली अहमबुद्धी लागली नाही, मी बुद्धी कुठं लागली? आपली देहाच्या ठिकाणी, इंद्रियांच्या ठिकाणी, मनाच्या ठिकाणी, तिथून ती अहमबुद्धी काढायची आणि मग अहमबुद्धी टाकून व त्याचप्रमाणे त्या देहेंद्रियांच्या संगतीत असलेली अहमबुद्धी टाकून, त्यांच्या संगतीत असणारी अहमबुद्धी तिचाही काय करायचा? त्याग करायचा. आणि त्या देहादिकांचा प्रकाशक, तिथं प्रकाश शब्द आहे बघा, क लिहा, प्रकाशक असं पाहिजे. त्या देहादिकांचा प्रकाशक, देहादिकांचं प्रकाशन करणारा कोण? सच्चिदानंद, नित्यमुक्त, अकर्ता, अभोक्ता असा आपण स्वतः आत्मा आहोत असं समजायचं, निश्चय करायचा. ठीक आहे. स्वतः आत्मा आहो असे जीवाचे ज्ञान, जीवाचे की नाही, असे जीवाचे ज्ञान संपादन करावे. किंवा तिथल्या जीवाचे ऐवजी जीवाने, असे जीवाने ज्ञान संपादन करावे. म्हणजे जीवाने असं ज्ञान प्राप्त करून घ्यावं. म्हणजे त्याच ज्ञानाने त्यास मोक्ष प्राप्त होईल. अहम ब्रह्मास्मी या निश्चयावर दृढ झाला तर त्याच ज्ञानाने त्याला काय होणार? मोक्ष स्वरूपाची प्राप्ती होते. त्याच ज्ञानाने त्यास मोक्ष प्राप्त होईल. या ज्ञाना वाचून जन्म मरण निवृत्त करावयाचे दुसरे कोणतेही मुख्य साधन नाही. एवढे एक मात्र साधन आहे. कशाकरता? जन्म मरण निवृत्त करण्याकरिता. म्हणून प्रत्येक जीवाने असं ज्ञान सद्गुरूला शरण जाऊन संपादन करावे, म्हणजे प्राप्त करून घ्यावे. झालं. तर ललाट पत्रिका कशा रीतीने फाटते याचा विचार इथं दृष्टांत देऊन पूर्ण झाला. आता पुढचा काही शिष्य शंका करतो आहे, त्याच्यानंतर त्याचं श्रीगुरु उत्तर देतात. तो विचार आपण उद्या करू. ओम